नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 10 लाखांचे तलाठी कार्यालय थेट विहिरीच्या दारात. शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना तलाठी कार्यालयात जाताना जीव मुठीत धरून जावं लागणार असल्याचे चित्र शिरढोणे येथे पाहावयास मिळत आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या महसूल निधीतून 10 लाख रुपये खर्चून उभारण्यात येत असलेलं तलाठी कार्यालय चक्क जुन्या गाव विहिरीच्या कडेला बांधण्यात आलं आहे. म्हणजे कार्यालयाचा मुख्य दरवाजाच विहिरीच्या दिशेने ठेवण्यात आल्याने ग्रामस्थातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वित्त आयोगाच्या कोट्यावधीचा निधी अखर्चित केवळ निधी खर्च करण्याच्या उद्देशाने कोणतीही दूरदृष्टी न ठेवता हे बांधकाम सुरू केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी एक पाऊल चुकवले तर थेट विहिरीत जाण्याची वेळ येईल अशी उपरोधिक प्रतिक्रिया ग्रामस्थातून व्यक्त होत आहे. सदर कामाला वर्षभराचा कालावधी लोटला असला तरी बांधकाम अद्याप अर्धवट अवस्थेत आहे. 10 लाखांचा निधी खर्चूनही नागरिकांच्या सुरक्षिततेचा व सोयी सुविधांचा विचार न झाल्याने या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे. शिरढोणमध्ये सांडपाणी योजना, जलजीवन मिशनसह अन्य विकास कामांसाठी मंजूर झालेला कोट्यावधी रुपयांचा निधी जागेअभावी रखडला आहे. नियोजनशून्य कारभाराचा फटका गावच्या विकासाला बसत असून अनेक महत्त्वाची कामे कागदावरच अडकून पडली आहेत. काही ठिकाणी चुकीच्या जागेची निवड करून निधी खर्च करण्यात आला, मात्र कामे अर्धवट अवस्थेतच बंद पडली आहेत. परिणामी ग्रामस्थांना अपेक्षित सुविधा मिळण्याऐवजी निधी व वेळ दोन्ही वाया जात असल्याची भावना व्यक्त होतीये. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस नियोजन करून रखडलेल्या कामांना गती देण्याची मागणी नागरिकातून होत आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.